UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार। हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल। राज्य सरकारने निवडणुका स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय कोर्टाकडून रद्द। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या। तातडीने निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा। शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती। आम्हाला नवीन चिन्ह दिलं तसं त्यांनाही द्या, सुप्रिया सुळे यांची मागणी। तर घड्याळ चिन्हाबरोबर दादांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पवार गटामध्ये नैराश्य। तटकरे यांची टीका। छत्रपतींबाबत नितेश राणेंचं अपमानास्पद वक्तव्य। अमोल कोल्हेंचा आरोप। तर आता सत्तेला लाथ मारून बाहेर पडा तरच ताकद दिसून येईल, कोल्हेंचं अजितदादा गटाला आव्हान। मुंबईतील धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद। जमावाने बीएमसीच्या पथकातील वाहनांच्या काचा फोडल्या। तोडक कारवाईला 4 ते 5 दिवसांची स्थगिती। न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेने कारवाई सुरू केली होती। धारावीतल्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मशीद कमिटीने 4 ते 5 दिवसात अतिक्रमण काढण्याचं आश्वासन दिलं, अशी माहिती। प्लॅन जिहाद आम्ही खपवून घेणार नाही, अशांतता माजवण्याचा प्रयत्न। धारावीमधील वादानंतर किरीट सोमय्या यांचा आरोप। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गृह मंत्रालय फेल। भाजप सत्तेमध्ये असताना वाचाळवीरांची संख्या वाढली, सुप्रिया सुळे यांची टीका। जिहादी लोकांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे, कायद्याचं पालन करा। परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार, नितेश राणे यांचा इशारा। कोणत्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांचा दम। तर नितेश राणे यांच्यासारखे बेताल वक्तव्य करणाऱ्याचा निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादीची आहे। सुनील तटकरे नितेश राणेंच्या विरोधामध्ये आक्रमक। महायुतीमध्ये मुस्लिमांच्या लांगुल चालनासाठी दबाव आणत असाल तर चालणार नाही, अजित पवार तटकरेंच्या राणेंवरील वक्तव्यानंतर किरीट सोमय्या यांचं प्रत्युत्तर। वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने। मराठा संघटनांच्या बाईक रॅलीवेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। पोलीस बंदोबस्त तैनात। आज झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्रीमध्ये पोलिसांची मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांसोबत बैठक। जरांगे आणि हाकेंच्या सहकाऱ्यांची उपस्थिती। जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिवाडी बीड बंद। बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद। बस सेवा मात्र सुरळीत सुरू। तर उद्या पुणे आणि जालना, परभणी बंदचीही हाक। आमच्या 3 पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलं नाही, डीपी जाळल्यास इंजिनियरला 1000 रुपये देऊन बसवून घेतो। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचं धक्कादायक विधान। आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। आतिशी दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री। राज्यामध्ये आठवडाभर पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। अंदमान बेटाच्या उत्तर भागामध्ये हवेची चक्रीय स्थिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।